देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनीत्राताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 17 ठिकाणच्या निवडणुका या होत आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या 17च्या 17 जागा या महायुतीचे उमेदवार हे 100% जिंकून येतील. माझा सर्व ठिकाणी प्रवास सुरू आहे. आज जळगाव विधान परिषदेमध्ये असणाऱ्या सर्व जे मतदार आहेत ते मतदार आणि महायुतीच्या असणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी एकत्रपणे चर्चा झाली. 18 तारखेला होणारी निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी तयारी करायला हवी ती तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून बैठका झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या संदर्भात कशा पद्धतीने पुढे जायचं या संदर्भातल्या पूर्ण रचना या होतील आणि महायुतीचे या विधान परिषदेचे उमेदवार नंदकिशोर जे आहेत आमचे महाजन हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील हा आम्हाला विश्वास आहे. महायुतीमध्ये कुठे अंतर्गत माघार घेतलेली असली तरी सुद्धा त्यांनी दराडेंना पाठिंबा दिला असं काही म्हटलेलं नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी जसं म्हटलं 17चे 17 उमेदवार महायुतीचे हे जिंकून येतील यात काही शंका नाही. कारण आदरणीय देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदेजी असतील, सुनीत्राताई असतील आणि सर्व महायुतीचे नेते जे आहेत या निवडणुकीकडे स्वतः लक्ष घालत आहेत. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांशी चर्चा करत आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून त्या पक्षातील असणारे जे व्हीप आहेत जे काढायला सांगितले गेलेले आहेत त्यामुळे सर्व ठिकाणी व्हीप काढण्याचं कामसुद्धा होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.